जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यात आगमन झालेलं आहे। पालखीचा आज पुण्यात मुक्काम असून लाखो वारकरी पुण्यात दाखल झालेले आहेत। पुण्यातील नानापेठ येथील श्री निवडुंग विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे, तर भवानीपेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी आहे। पुण्यातील नानापेठेत दोन्ही पालख्या या मुक्कामाला असताना शहराच्या आजूबाजूला पुणेकर नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे। अशातच लाखो वारकरी हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी लाईन लावून दर्शन घेत आहेत। तसेच या ठिकाणी महिला आणि पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। दोन्ही मंदिरात तसेच आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लाखो भाविक तसेच पुणेकर नागरिक पालखीच्या दर्शनासाठी आले असून भवानी पेठेत मोठी गर्दी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। वारकऱ्यांसाठी मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या जेवणाची आणि राहण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे। पावसाच्या अनुषंगाने देखील सभा मंडप असेल तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। शहरात ज्या ठिकाणी वारकरी मुक्कामी आहे त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे। तसेच अनेक ठिकाणी ई टॉयलेट्स देखील ठेवण्यात आलेले आहे। वारकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा या दोन पालख्या पुण्यात मिळतात आणि त्यानंतर या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरसाठी प्रस्थान करतात। संत तुकारामांची पालखी इंदापूरहून तर संत ज्ञानेश्वरांची पालखी ही सासवडहून प्रस्थान करत असते। आता सध्या आपण पाहिलं तर पुण्यनगरीचं वातावरण अतिशय भक्तिमय असं झालेलं आहे। मंदिरात जाण्यासाठी भाविकांची लांब रांग पाहायला मिळत आहे। उद्या सकाळी या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे आणि आता सध्या आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी हे यांचं आगमन सध्या इथे झालेलं आहे नानापेठेत आणि पालखीचं दर्शन ते घेत आहेत। पालखीचा सोहळा आणि वारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिलेली एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव आहे आणि गेल्या अनेक शतकं वारी अशाच प्रकारे चाललेली आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेणं, यांच्या पालखीचं दर्शन घेणं हा कुठल्याही व्यक्तीच्या जीवनातला एक अत्यंत आनंदाचा क्षण असतो आणि तोच आनंद अनुभवण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे दर्शन मी या ठिकाणी घेतलं आहे। मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत आमची वारीची परंपरा आहे तोपर्यंत भागवत धर्माची पताका अशीच लहरत राहील आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत वारीची परंपरा ही अखंडित राहील। तर अशाच पालखीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। पालखीचे अद्भुत क्षण आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत राहणार आहोत। तोपर्यंत आमच्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी। रामकृष्ण हरी।